पहिल्याच षटकामध्ये वेगवान गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना दिसतील. नगरपालिका एंड कडून होणारी गोलंदाजी शुभम ऑन अ स्ट्राइक. राईट हँडेड बॅटरीची सलामीची जोडी टीम श्रीराम बलवली संघाच्या माध्यमातून. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतोय 38 सर्कलच्या बाहेर, तर एक डीप मिड विकेट क्षेत्रात टीम जी हनुमान खारपालेच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण ही व्यूराशना पाहतोय. तदनंतर एक फाईन लीग पाहतोय, स्क्वेअर लेग, मिड ऑन, एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट आणि एक थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षण पाहतोय. मॅच स्टार्ट. भूषण राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलं षटक, पहिला पॉवर प्लेचं पहिलं षटक, पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज शुभम. पहिला चेंडू बॅक टू द बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हाफ चान्स क्रिएट झाला होता, परंतु वेगवान मारलेला चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये घेत असताना मात्र एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु चेंडू हाताला लागल्यानंतर पुन्हा एकदा विकेटकडे जाते की काय असं वाटलं होतं, परंतु तसं ते देखील झालं नाही. एका धावेची नोंद झाली. इथून श्री गणेश होताना दिसतोय. स्कोर कार्डला सुरुवात झाली ती टीम श्रीराम बलवली या संघाच्या धावफलकावरती एक धाव पाहतोय आणि आता स्ट्राइक एंड वरती पाहणार आहोत. जुना स्ट्राइक एंड वरती पहिला चेंडू वेट अँड वॉच भूमिकेत होता. देव म्हात्रे देव आलेत. पेन तालुक्यातील एक दिग्गज खेळाडूंपैकी एक नाव देव म्हात्रे. देव म्हात्रे यांचा मात्र त्रिफला उद्ध्वस्त केला आणि टाळ्यांचा वर्षाव सांगतोय की ही विकेट किती मोठी होती. देव सारखा फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर धाडण्यात यश आलंय. ती भूषण आणि जय हनुमान खारपाली या संघाला वेगवान गोलंदाजी होती. फुलर पद्धतीने टाकलेला चेंडू बॅटचा इनर एज लागला आणि त्रिफला उद्ध्वस्त झाला. तो देव म्हात्रे यांचा गोल्डन डकचा शिकार होत देव मात्र मैदानाच्या बाहेर जाताना दिसले. आत्मविश्वास जरूर वाढला असेल तो देव म्हात्रे यांचा विकेट घेतल्यानंतर. भूषण यांचा तदनंतर मैदानामध्ये एंटर झालेत. न्यू बॅटर नेट नंबर 3 सागर पाटील राईट हँडेड बॅटर. स्लॉक स्वीप शॉटचा बेताज बादशाह मात्र म्हणून ओळखला जातो तोच सागर पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. सागर नेट नंबर 3. पहिलेच म्हटलं होतं की स्वीप शॉट मारण्यात, स्लॉक स्वीप मारण्यात हा फलंदाज माहीर आहे. लीग बाईच्या मदतीने आलेली ही एकेरी धाव पाहिली ती सागर पाटील यांची. बिहाइंड द विकेट जास्तीत जास्त धावा सागर पाटील यांच्या बॅट मधून जास्तीत जास्त धावा येताना आपण पाहत असतो. एकेरी धाव पाहिली. पहिल्या चेंडूवरती एक धाव पाहिली शुभम यांची. तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती देव म्हात्रे मैदानाच्या बाहेर जाताना पाहिले आणि आता लेग बायच्या मदतीने आलेली ही एकेरी धाव म्हणजे 2 धावा आतापर्यंत टीम बलवली संघाच्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतो. या मॅच मध्ये उन्हाचा तडाखा देखील वाढलाय. यावेळी ऑन साइडला खेळत असताना चेंडू मिड विकेट मध्ये फील्ड केलं जात आहे. एक धाव क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न मात्र पाहिला होता, परंतु ऐन मोक्याच्या क्षणी सागर पाटील यांचा नो हा कॉल झाला. अन्यथा एक धाव घेण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित ही धावचीतची विकेट बलवली संघाला मात्र गमवावी लागली असती, परंतु सागर पाटील यांची समयसूचकता ही विकेट मात्र मैदानावरती आपल्या संघासाठी सेव्ह करण्यात यश मिळवून दिलं. जरूर डॉट बॉल आलाय, परंतु 4 षटकांची लढत असल्या कारणानं ही जर जोडी मैदानावरती टिकते तर आपल्या संघासाठी चांगली एक फायटिंग टोटल मैदानात निर्माण करू शकते. नेक्स्ट बॉल भूषण. मोठा फटका स्ट्राइक डाऊन द ग्राउंड, चांगला फटका पाहायला मिळाला. चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री लाईन. येतोय हा चौकार. 4 धावा. 4 धावांनी संघाची धावसंख्या वधारताना दिसते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 धावा.
5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. भूषण पाटील गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत पहिल्या 5 चेंडूमध्ये पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसरा चेंडू विकेट, तदनंतर सिंगल, डॉट बॉल आणि या चेंडूवरती 4 धावा. अशा 6 धावा आतापर्यंत पहिल्या 5 चेंडूमध्ये पाहतोय. त्या टीम श्रीराम बलवली संघासाठी या जोडीने आपल्या नावावरती केल्यात. शुभम यांचा चांगला फटका पाहायला मिळाला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड पॉवर प्लेचा वापर करत असताना व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये सर्वात सुरक्षित क्षेत्र म्हणून ज्या क्षेत्राला पाहिलं जातं तोच म्हणजेच बिहाइंड द बॉलर. गेम फास्ट करायचं, कोणत्या प्रकारची टीम मीटिंग फिल्डिंग साईडला घेऊन द्यायची नाही अशी फलंदाजांना आयोजकांकडून मात्र सूचना येते. 2 षटकानंतर जरूर ड्रिंक ब्रेक असणार आहे. त्याच वेळी आपण जे काही आपले प्लॅन असणार आहेत ते अंमलबजावणी करायचे. नेक्स्ट बॉल भूषण, पुनर्पद्धतीचा चेंडू आणि त्याला मात्र सरळ पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या वरून सीमारेषा पार. या अगोदरचा चौकार आणि आता मात्र या षटकाचा एंड पाहायला मिळाला तो शुभम यांच्या षटकारानं. लागोपाठचे 2 चेंडू आणि चौकार आणि षटकार अशा 10 धावा तब्बल श्रीराम बलवली संघाला पाहायला मिळाल्या. का शुभम यांना मैदानात सलामीसाठी पाहायला पाठवलं होतं. देव मात्र जरूर बाद झाले होते. देव यांच्या सोबत मैदानात आले होते. देव मात्र मैदानात कोणत्याही प्रकारची धावसंख्या उभारता न उभारता मैदानाच्या बाहेर झाले. परंतु तदनंतर देवजा मात्र यांची पूर्णपणे जिम्मेदारी शुभम आणि सागर पाटील यांनी आपल्या हाती घेतली आणि ही मॅच मात्र पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती पाहतोय 1 विकेटच्या मोबदल्यात 12 धावा. खारपाले गावचे सन्माननीय प्रल्हादजी शिवकर यांचं देखील शुभागमन आज श्री धारेश्वर चषक 2024च्या माध्यमातून झालेलं. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धांमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय प्रल्हादजी शिवकर. आशिष गावंड न्यू बॉलर, लेफ्ट हँडेड बॉलर आहे. वर द विकेट गोलंदाजी करत आशिष गावंड. नगरपालिका एंड कडून वेगवेगळ्या पद्धतीने 6च्या 6 चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने टाकण्याची किमिया करणारी गोलंदाज, वेगवेगळ्या व्हॅरिएशनर असणारा हा गोलंदाज आशिष गावंड यांना इन्व्हाइट केले गेले दुसऱ्या षटकामध्ये. चला खारपाले संघ बराचसा वेळ घेत आहे हे लक्षात येत आहे. आयोजकांकडून आपला सूचना येत आहे की आपण गेम फास्ट करायचा आहे. टीम जेहनमान खारपाले संघ सागर ऑन स्ट्राइक. मागच्या षटकात 1 चेंडू फेस केला होता. लीग बायची 1 धाव मिळाली होती त्या चेंडूवरती. परंतु आता आशिष गावंड लेफ्ट हँडेड बॉलर आहेत. गोलंदाजी करण्यासाठी लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. नगरपालिका एंड कडून सागर यांच्यासाठी पहिला चेंडू. स्विच हिट करण्यात माहिर आहेत. स्विच हिट केला जातोय. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू फील्ड केला होता. 1 धाव कंप्लीट. बघता बघता क्लोज कॉल होता पण तो डायरेक्ट हिट झाला जरूर. परंतु आपल्या बॅटिंग क्रीज पर्यंत सागर पाटील आपली बॅट स्किट करत सेफ झोन मध्ये पोहोचले गेले आणि आपल्या संघासाठी 2 धावा कंप्लीट देखील केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्विक रन मात्र पाहायला मिळाले. चेंडू मारल्या क्षणी डबल हा कॉल दिला होता सागर पाटील यांनी शुभम यांना. डेंजर एंडला आपण येणार आहोत हे मात्र सागर यांना चांगलं माहित होतं आणि धाव देखील कंप्लीट केली गेली. 2 धावा ऍड होतील स्कोर कार्ड होते. धावसंख्या पाहतोय पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न पाहतोय. लॉंग चेस आहे परंतु कोणत्याही प्रकारचा उपयोग होणार नाही. लॉंग लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर येतोय सागर पाटील यांच्या बॅट मधून हा धमाकेदार चौकार. 4 धावा. स्विच हिट, स्वीप शॉट, स्लॉग स्वीप बिहाइंड द विकेट. सागर पाटील यांच्या बऱ्याचशा धावा आपण पाहू शकतात आणि तशा पद्धतीनं फलंदाजी करण्यात ते माहिर आहेत. बॉल लवकरात लवकर रीड करतात आणि तो बॉल एवढ्या क्विक टाइम मध्ये बिहाइंड द विकेट पाठवतात की फिल्डरला देखील समजत नाहीत. चौकार आलाय आशिष गावंड. न्यू बॉल घेऊन पुन्हा एकदा. यावेळी नाही
इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न मात्र पाहिला गेला, परंतु हा प्रयत्न फसला गेला. डॉट बॉल येतोय बऱ्याचशा वेळानंतर. पहिल्या षटकामध्ये जरूर भूषण यांचे चांगले डॉट बॉल आपण पाहिले होते, परंतु आता हा आलेला डॉट बॉल पाहता 18 धावा धावफलकावरती लागलाय देव म्हात्रे बाद झाल्यानंतर. लवकर पोझिशन बनवली, चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रात फील्ड केला गेलाय. एक धाव कंप्लीट गेली. धावसंख्येत 1 ने बदलाव, धावसंख्या 19 धावा. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाल्याने 19 धावा धावफलकावरती पाहतोय. 4 षटकांची ही लढत पाहतोय. बी गटाच्या मॅचेसला सुरुवात झाली. पहिली लढत आपण पाहतोय जी हनुमान खारपाले संघ ज्याने नाणेफेक जिंकली आणि इन्व्हाइट केलं गेलंय ते अर्थातच टीम श्रीराम बलवली देवचा हा संघ आपण पाहतोय. 4 चेंडू झालेत, शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना पुन्हा एकदा आशिष गावंड बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना दिसतील ओव्हर द विकेट. शुभम एक चौकार आणि एक षटकार मागील षटकामध्ये आपण पाहिला शुभम यांच्या बॅट मधून. चांगला चेंडू, चांगला स्लोवर पद्धतीचा हा फिरकीचा चेंडू आपण पाहिला. तो आशिष गावंडेचा डॉट बॉल येतोय. अशा प्रकारचे कलात्मक चेंडू टाकण्यात आता आशिष गावंड मात्र माहिर आहे. लास्ट बॉल रिमेनिंग इन सेकंड ओव्हर. शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे तो दुसऱ्या षटकातील आशिष गावंड यांचा. ऑन स्ट्राइक शुभम. स्लोवर पद्धतीचा चेंडू, काय किमयागार गोलंदाजी केली होती. फुल्लर पद्धतीचा फ्लॅटेड चेंडू होता, बॅटची इनर एज लागली होती, परंतु वन बाउन्स विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलला षटकाची सांगता झाली. मैदानामध्ये ड्रिंक ब्रेक केला जाईल. जरूर धावसंख्या 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. लास्टा 1 विकेट. देव मात्र मैदानात 0 धावेवर बाद झाले. 5 चेंडू फेस केलेत. सागर यांनी 8 धावा त्यांच्या बॅटमधून निघाल्यात आणि 6 चेंडू फेस केलेत आणि 11 धावा शुभम यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात त्या टीम श्रीराम बलवली संघासाठी. पहिल्या षटकात भूषण यांना पाहिलं, दुसऱ्या षटकात आशिष गावंड यांना पाहिलं. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक या षटकामध्ये आपण पाहायला गेला. नेक्स्ट मॅच साठी मी इन्व्हाइट करतोय अनिकेत अँड भूमी 11 कोलीवाडा आणि जिनिश 11 देवा ग्रुप आवरे. इनिंग ब्रेक मध्ये कोलीवाडा आणि आवरे आपण टॉस साठी यायचं आहे. बी ग्रुपची दुसरी लढत असणार आहे कोलीवाडा आणि आवरे. अनिकेत एंड भूमी 11 कोलीवाडा अगेन्स्ट दिनेश 11 देवा ग्रुप आवरे. ही नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ पाहिलाय. 19 धावा पहिल्या 2 षटकांमध्ये. आज या बी ग्रुपच्या मॅचेस असतील, तदनंतर उद्याच्या दिवशी ब्रेक असेल, परंतु मंगळवार आणि बुधवार या 2 दिवसामध्ये बाकीच्या मॅचेस केलेल्या जातील. बुधवार मात्र अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसामध्ये ए ग्रुप आणि शेवटच्या मॅचेस पाहायला मिळतील. स्वप्नील म्हात्रे तिसऱ्या षटकामध्ये इन्व्हाइट केले गेले. जयनमान खारपाले संघाच्या माध्यमातून स्वप्नील म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना दिसतील. राईट मोर द विकेट गोलंदाजी करतील. ऑन स्ट्राइक आपण पाहतोय सागर पाटील. नॉन स्ट्राइक इव्हेंटवरती आपण असणार आहे तो शुभम. स्वप्नील म्हात्रे तिसऱ्या षटकात इन्व्हाइट गेलेत. चला गेम क्विक करायचा आहे, पंच लक्ष द्यायचं आहे. तिसऱ्या षटकात सुरुवात. स्वप्नील आले राईट मोर द विकेट सागर यांच्यासाठी. जे हनुमान खारपाले आणि श्रीराम बलवली अशी लढत. पहिला चेंडू स्वीट हिट करण्याचा प्रयत्न. स्वीट हिट स्विच हिट होईल का, परंतु ग्रास
स्लॅग करणारा चेंडू अलॉंग द कार्पेट 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. सागर यांच्या माध्यमातून धावसंख्येत 2 बदलाव पाहायला मिळतोय. वेगवान टाकलेला चेंडू आणि वेगवान किती देखील गोलंदाज वेगवान असला तरी त्या वेगवान चेंडूवर स्वीप आणि स्विच करण्यात सागर कोणत्याही प्रकारची गय करत नाही. एवढी नजर सागर यांची चेंडूवरती असते. चेंडूचा रिलीज किंवा होतो तोपर्यंत शेवटपर्यंत सागर नजर ठेवतो आणि आपला शॉट मात्र तयार करत असतो. यावेळी लवकर पोझिशन बनवली परंतु यावेळी अडसर होता. अडसर दूर करू शकले नाही आणि स्वतःच्या ट्रॅप मध्ये मात्र सागर फसले गेले आणि लॉंग लेग क्षेत्रामध्ये एक टिप्लाय अप्रतिम मिसेल आणि संपला. या चेंडूवरती सागर याच्या खेळ सागर बाद होताना दिसतील. स्वतःचा फटका स्वतःसाठी घातक ठरला गेला. जो स्ट्रॉंग पॉइंट आहे सागर यांचा, बिहाइंड विकेट चांगले फटके खेळतात, तोच स्ट्रॉंग पॉइंट आज मात्र या मॅच मध्ये कुठेतरी वीक पॉइंट ठरला गेला आणि स्वप्नील यांनी कमाल करत आपल्या जयमान खारपाले संघाला मात्र विकेट मिळवून दिली. न्यू बॅटर वैजनाथ पाटील न्यू बॅटर मैदानात एंटर होताना दिसतील. इन ॲट नंबर 4 वैजनाथ आलेत. पेन तालुक्यामध्ये आतापर्यंत मालिकावीराच्या 2 बाईक वैजनाथ पाटील यांनी आपल्या नावावरती केलेल्या आहेत. असा वैजनाथ मैदानामध्ये दाखल झालाय. खारपाले गावचे सन्माननीय वसंतजी गावण यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील या धारेश्वर चषकामध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत असणार आहे. वैजनाथ आलेत मित्रांनो, राईट हँडेड बॅटर आहेत. मालिकावीराच्या आतापर्यंत 2 बाईक याच मैदानावरती कलवे चषकामध्ये मालिकावीराची बाईक आपल्या नावावरती केली होती आणि गतवर्षी गोविर्ल्याच्या मैदानावरती 1 बाईक नावावर केले. असं वैजनाथ आल्या क्षणी लाफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ आले. चेंडू खाली भूषण आहेत परंतु हा शेल सुटला गेलाय. म्हणजेच ज्या पद्धतीने आता मात्र उन्हाचा तडाखा आहे, कदाचित हा शेल घेत असताना सूर्याची किरण भूषण यांच्या डोळ्यामध्ये गेली असावीत. वैजनाथ यांना मात्र पहिले जीवनदान प्राप्त होताना दिसतंय. खरंच वैजनाथ जर मैदानामध्ये राहिले तर या जीवनदानाचा फायदा उठवताना दिसतील आणि तसं त्यांना करावं देखील लागेल. कारण खारपाले हा बलाढ्य संघ आहे. चांगले नामवंत खेळाडू आज मात्र आपल्या संघामध्ये समाविष्ट करून संघाची बांधणी केली आणि 1 गाव 11 पद्धतीने हा खेळ करण्यासाठी आज मैदानामध्ये उतरल्यानंतर मात्र आज दिग्गज खेळाडू घेऊन हा खारपाले संघ खेळ करताना दिसतोय. पुन्हा एकदा स्वप्नील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना दिसेल. राईट मोर द विकेट. चांगली गोलंदाजी, चेंडूवरती बोट फिरवण्याची किमया करताना दिसतोय तो स्वप्नील म्हात्रे. चेंडू पडणं मात्र कुठंतरी इथं कठीण होऊन बनलंय. ती टीम श्रीराम बलवली संघाच्या फलंदाजांना जरूर शुभम यांच्या बॅट मधून एक षटकार आणि चौकार आला परंतु तदनंतर मात्र धावसंख्या मात्र कुठेतरी माग होताना दिसल्यात. या मॅच मध्ये धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. त्या श्रीराम बलवली संघाच्या पहिल्या सत्रात फलंदाजी करत असताना शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा स्वप्नील टू वैजनाथ. पुलर पद्धतीचा चेंडू आणि या चेंडूवरती ठोकलाय वैजनाथ पाटील याच्या बॅट मधून एक तडाखेबाज षटकार. 6 धावा. बऱ्याचशा वर्षाचा अनुभव आपल्या पाठीशी असलेला हा वैजनाथ कित्येक वर्ष बलवली संघासाठी खेळतोय. एक ऑलराऊंडर म्हणून नाव घेतलं जातं या पेन तालुक्यामध्ये. असा हा वैजनाथ त्या बॅट मधून हा षटकार मात्र पाहायला मिळाला तो बलवली संघासाठी. धावसंख्या 6 ने वधारे 29 धावा. लास्ट बॉल रिमेनिंग इन 3rd ओव्हर. शेवटचा चेंडू. तिसऱ्या षटकातील स्वप्नील पुन्हा एकदा सज्ज असतील. यावेळी फुलर पद्धतीचा चेंडू बॅटच्या कडेवरती लागला गेला आणि चेंडू पुन्हा एकदा एका धावेसाठी गेला. धावसंख्येत 1 ने बदलाव झाल्यानंतर 3 षटकांचा खेळ समाप्त देखील झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30च्या घरात. अर्थातच 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय.
10च्या सरासरीने आतापर्यंत 30 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात बाद होणाऱ्या फलंदाजामध्ये गोल्डन डक म्हणून देव मात्रे बाद झाले होते आणि त्यानंतर सागर मात्रेने देखील चांगले प्रयत्न केले गेले, परंतु लॉंग लेगच्या क्षेत्रात ते देखील बाद होताना दिसले होते. आणि त्यानंतर वैजनाथ यांचा एक षटकार पाहिला. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचं षटक. अविनाश पाटील इरवाडी यांच्या माध्यमातून एका षटकामध्ये 3 षटकार 500 रुपये. शेवटचा षटक हुक केला आणि हा हुकचा फटका देखील वैजनाथ पाटील यांच्या बॅट मधून जातोय. सीमारेषा पलीकडे येतोय वैजनाथ यांचा आणखी एक तडाखा. षटकार 6 धावा. 3 षटकारांना 500 रुपये असणार आहेत. अविनाश पाटील इरवाडी यांच्या माध्यमातून संधी असणार आहे ती बलवली संघाला. शेवटच्या षटकात मयूर यांना इन्व्हाइट केलं गेलंय. ते नगरपालिका 8 कडून येता क्षणी मात्र ही आपली किमया मात्र करत असताना वैजनाथ पाटील हे ओळख करून दाखवतात की माझ्या खेळाच्या जोरावर मात्र मी या पेन तालुक्यामध्ये आतापर्यंत 2 मालिका वीराच्या बाईक या मैदानावरून घेतल्यात. वैजनाथ पुन्हा एकदा बॅटिंग साठी सज्ज असणार आहे. मयूर येतील दुसरा चेंडू घेऊन. ओव्हर द विकेट टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा, परंतु यावेळी कोणत्याही प्रकारची चूक नाही आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लाईक क्षेत्रामध्ये अप्रतिम झेल. फलंदाज वैजनाथ मात्र मैदानाच्या बाहेर जाताना दिसतील. धावसंख्येत बदलाव पाहायला मिळत नाही. 4 चेंडू आणि 14 धावांचा खेळ करत मात्र मैदानाच्या बाहेर वैजनाथ जाताना दिसतील. 36 धावा धावफलकावरती आतापर्यंत झाल्यात, म्हणजेच चांगल्या सुस्थितीत हा बलवली संघ येताना दिसतोय. आतापर्यंत 2 चेंडू झाले, 4 चेंडूचा खेळ शिल्लक. इथून आणखी 6 ते 8 धावा जरी आल्या तरी 40-42 धावा एक फायटिंग टोटल बोलू शकतो, कारण बॉलिंग अटॅक हा बलवली संघाचा हा देखील त्यांची ताकद आहे. दिलीप पाटील आले तर न्यू बॅटर. दिलीप पाटील टॉस साठी यायचा आहे. अनिकेत अँड भूमी 11 कोलीवाडा आणि आवरे टॉस साठी यायचा आहे. आवरे टीम आलेली आहे. कोलीवाडा कॅप्टन प्लीज. निबाल मयूर पुन्हा एकदा. वाह, what a shot, sweet sound of the bat, perfect middle of the bat. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. कडक शॉट पाहायला मिळाला दिलीप पाटील यांच्या बॅट मधून. जणू काही मैदानाच्या बाहेरून सेट होऊन आलेत आणि प्रत्येक चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवायचा आहे याच उद्देशानं दिलीप मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना दिसतात. 42 धावा धावफलकावरती आतापर्यंत झाल्या. आता 3 विकेटच्या मोबदल्यात अतिवेगानं मात्र ही धावसंख्या पुढे जाताना दिसते. आजपर्यंत आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर जर पाहायला गेला तर मागील मॅच मध्ये टीम शिवरत्न खार सापुरी संघानं 60 धावा उभारल्या होत्या. हे आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य राहिलंय आणि त्या मॅच मध्ये लागोपाठचे 4 षटकार पाहिलं अमोल पाटील यांच्या बॅट मधून. त्यानंतर शक्ती पाटील यानं देखील पहिल्या मॅच मध्ये लागोपाठच्या 3 विकेट देखील आपल्या नावावरती केल्या होत्या. हे देखील वैशिष्ट्य होतं. आतापर्यंत 42 धावा बलवली संघानं आपल्या संघासाठी जमा केल्या. आता उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. पहिल्या इनिंग मधील किती धावा बनवल्या जातील की दिलीप हे आपला हा तडाखा कायम ठेवतील की मयूर कमबॅक करतील हे पाहणं गरजेचं असणार आहे. मयूर नेक्स्ट बॉल. यावेळी स्लोवर पद्धतीचा चेंडू. चेंडूवरती बोट फिरवली गेली आणि त्यानंतर चेंडू जातोय संकेत पाटील याच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय तो या षटकामध्ये. एक षटकार खाल्ल्यानंतर टॉस केला जातोय आवरे आणि कोलीवाडा. पाचवा चेंडू. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. अपड्राईव्हचा फटका. चेंडू मिड ऑफ मध्ये फील्ड केला जातोय. एक धाव कंप्लीट. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते आणि धावसंख्या 3री धावाचा प्रयत्न होता, परंतु 3री धाव घेत असताना मात्र
विकेट मात्र सॅक्रिफाईस केली गेली ती दिलीप यांनी. धावसंख्येत 2 बदलाव, धावसंख्या 44. अनिकेत अँड भूमी 11 कोलीवाडा हा संघ टॉस जिंकतोय. नेक्स्ट मॅच साठी न्यू बॅटर गोट्या. गोटे आलेत न्यू बॅटर. चांगला इनसाइडचा देखना फटका वैजनाथ पाटील याचा पाहायला मिळाला. चेंडू जातोय सीमा रेषा डीप एक्स्ट्रा कव्हर फटलाईनच्या बाहेर येतोय. शुभम यांच्या बॅट मधून चौकार. चार धावांनी पहिल्या इनिंगला ब्रेक मिळाला आणि पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर 48 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगली टोटल पाहायला मिळाली. आता गरज असणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये जिहनुमान खारपाले संघाला फलंदाजी करत असताना 12.25 च्या सरासरीनं बनवाव्या लागतील त्या 49 धावा. जिथं आव्हान असणार आहे ते आक्रमक असे गोलंदाज श्रीराम बलवली संघाचं. 24 चेंडू आणि 49 धावांचं उद्दिष्ट असणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये. चांगली मॅच मात्र पहिल्या इनिंग मध्ये रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली. पहिलं षटक अर्थातच हाताळलं होतं भूषण पाटील रोनाल्डो याने पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेतल्यानंतर गोल्डन डकचा शिकार झाले होते देव म्हात्रे आणि तदनंतर शेवटच्या 2 चेंडूवरती 10 धावा चौकार आणि षटकार शुभम यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या 12 धावा. तदनंतर दुसऱ्या षटकात कमालीची गोलंदाजी फिरकी पाहायला मिळाली. ती आशिष म्हात्रे 7 धावा खर्च केल्या. पुढच्या षटकात स्वप्नील म्हात्रे यांना पाहिलं. स्वप्नील यांच्या 1 विकेट आणि 11 धावा त्यांनी खर्च केल्या आणि शेवटच्या षटकामध्ये मात्र कमालीची कमबॅक पाहायला मिळाला. तो श्रीराम बलवली संघाचा मयूर यांच्या आगीच खेळत असताना तब्बल 18 धावा पाहायला मिळाला आणि इथूनच 48 धावा टीम बलवली संघानं आपल्या स्कोर कार्ड वरती ऍड केल्या आणि 49 धावांचं असं डोंगर उभं केलं ते जिहनुमान खारपाले संघाला. चला क्षेत्ररक्षणासाठी मैदानात त्वरित उतरायचं आहे टीम श्रीराम बलवली. कोलीवाडा जो आपला डिसिजन असेल तो अवरे टीम साठी द्यायचा आहे. टीम कोलीवाडा बॉलिंग. अवरे टीम आपल्याला फलंदाजी करायची आहे. टॉस जिंकला अनिकेत अँड भूमी 11 कोलीवाडा संघानं आणि त्यांनी मात्र इन्व्हाइट केलाय जेनिश 11 देवा ग्रुप अवरे या संघाला. नेक्स्ट मॅच मध्ये ते फलंदाजी करताना दिसतील. चेंडू द्यायचा आहे मैदानामध्ये. चला फलंदाज देखील मैदानामध्ये पाठवून द्यायचा आहे. चला फलंदाज मैदानात एंटर व्हायचा आहे आणि पंचांना देखील विनंती असणार आहे की बलवली संघाला देखील आपण क्षेत्ररक्षण सजवून घेण्यास विनंती करावी. एकोणपन्नास धावांचं उद्दिष्ट आणि 49 धावांचं उद्दिष्ट आणि उद्दिष्ट घेऊन पहिली सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल होताना दिसते. दोन्ही बंधूंची जोडी संकेत पाटील आणि दक्षत पाटील. दक्षत पाटील आणि संकेत पाटील ही बंधूंची जोडी मैदानामध्ये एंटर झाली खारपाले संघाच्या माध्यमातून. परंतु त्यांच्या समोर देखील तेवढंच कडवं आव्हान असणार आहे ते टीम श्रीराम बलवली संघाच्या आक्रमक अशा गोलंदाजांचं. दोन्ही
राईट हँडेड बॅटर. चला बलवली संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. दक्षत पाटील आणि संकेत पाटील अशी सलामीची जोडी. चला बलवली संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. दुसऱ्या सत्राला सुरुवात. ऑन अ स्ट्राइक संकेत पाटील, नॉन स्ट्राइक एंड वरती दक्षत पाटील असणार आहे. पॉवर प्लेचा पहिलं षटक आणि पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकात जर विचार करायला गेला तर क्षेत्ररक्षणामध्ये डीप मिड विकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. सागर पाटील पहिल्या षटकात वेगवान गोलंदाज. चला मॅच चालू होते. 24 चेंडू आणि 49 धावांचं उद्दिष्ट. 12.25 आस्किंग रेट न मात्र या धावा बनवायच्या आहेत त्या टीम जे हनुमान खारपाले या संघाला. पहिले षटक घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट वेगवान गोलंदाज सागर पाटील. ऑन स्ट्राइक संकेत पाटील, नॉन स्ट्राइक ती दक्षित असणार आहे. डीप मिड विकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक आणि एक डीप कव्हर मध्ये 30 सर्कलच्या बाहेर पाहतोय. फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड ऑन, मिड ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, बॅकवर्ड पॉइंट आणि थर्ड मॅन असं क्षेत्ररक्षण पाहतोय. सागर यांच्या गोलंदाजीसाठी पहिला चेंडू. सागर आलेत. संकेत यांच्यासाठी पहिला चेंडू. पहिला चेंडू लाफ्ट केला. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. नो चान्स फॉर इनफिल्डर. चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर द बाउंड्री लाईन. येतोय पहिला चौकार. 4 धावांना सुरुवात झाली या इनिंगला आणि आपल्या स्कोर कार्डला देखील सुरुवात करत असताना संकेत पाटील यांच्या बॅट मधून या 4 धावा पाहायला मिळाल्या. त्या अर्थातच टीम जय हनुमान खारपाले या संघासाठी या मॅच मध्ये जर पाहायला गेलास तर शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच जाईल यात मात्र मात्र शंका नाही. कारण दोन्ही संघात तेवढे तडाखेबाज, आक्रमक आणि अनुभवी असे खेळाडू आहेत ते जय हनुमान खारपाले आणि दुसऱ्या बाजूने त्यांना फाईट करताना दिसतोय तो अर्थात श्रीराम बलवली देवचा संघ. सागर यांच्यावरती हल्ला चढवला गेलाय. पहिल्या चेंडूवरती 4 धावा अर्जित केल्या आपल्या टीम जय हनुमान खारपाले संघासाठी. फलंदाजी करत असताना संकेत पाटील यांच्या बॅट मधून या 4 धावा. पहिला चेंडू आणि 4 धावा संकेतच्या बॅट मधून. $49 धावांचं उद्दिष्ट. आजचा हा पहिला दिवस श्री धायरेश्वर चषक 2024. भन्नाट वेग पाहायला मिळतोय. शट ऑफ द लाईन गोलंदाजी पाहायला मिळाली सागर पाटील यांची. जेवढा वेग ज्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना सागर पाटील यांचा आवाज घेतोय, वेग किती असेल याचा आपण अंदाज लावू शकताय. ते वेगवान गोलंदाजी आहेत. अचूक टप्पा ही त्यांची ओळख.
प्रत्येक फलंदाजाची ताकद ओळखणं आणि तशा पद्धतीनं गोलंदाजी करणं ही त्यांची ताकद. स्लोवर पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. जरूर आवाज येत असला तरी चेंडूवरती मात्र बोटा फिरवली जातात आणि लागोपाठची 2 चेंडू देखील सागर पहिला चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर डॉट फेकताना दिसतात. यासाठी ह्या प्रकारचं क्षेत्ररक्षण या वेगवान गोलंदाजाला सजवलं गेलंय. डीप मिड विकेट मध्ये पाहतोय आणि वायडिश लॉंगॉनच्या क्षेत्रात एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तो सागर पाटील यांच्या गोलंदाजीसाठी. संकेत याचा एक चौकार आपण जरूर पाहिला, परंतु आता पुढचे 2 चेंडू होते ते सागर याचे तयार नव्हते. 49 धावांचं उद्दिष्ट या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं रसिक प्रेक्षकांना मात्र एक रोमांचक मॅच पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील बी ग्रुप मधील ही पहिलीच मॅच. नेक्स्ट मॅच मध्ये अनिकेत अँड भूमी 11 कोलीवाडा अँड औरे ही मॅच खेळताना दिसतील. यावेळी थांबणार नाही. मोठा फटका, लवकर चेंडू पिक केला आणि चेंडू जात डिप्स बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर येतो षटकार. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरे 2 चेंडू सागर पाटील याचे डॉट, पुढचा चेंडू लगेच संकेत पाटील याचा षटकार. इतका जवाब पत्थर से जशास तसं उत्तर मात्र या मॅच मध्ये प्रत्येक खेळाडू देताना दिसतोय. कारण 50,001 पारितोषिक असलेली ही स्पर्धा आणि त्याचं हे भव्य दिव्य असं आयोजन पाहतोय श्री धारेश्वर क्रीडा मंडळ डुलवी यांच्या माध्यमातून. सकाळच्या सत्रात 2 मॅचेस पाहिल्या. सकाळच्या सत्रात लागोपाठच्या 2 मॅचेस शिवरत्न खारसापोली या संघाने जिंकल्यात. डी ग्रुप मधून शेवटच्या दिवशी मॅच खेळण्यासाठी डी ग्रुप मधून तो संघ येईल. यावेळी पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. व्हॉट अ ट्राय. संपूर्ण समर्पण मात्र या डायव्ह मध्ये दिलं होतं. क्रिकेट मधील ई फॉर एफर्ट मात्र पाहायला मिळालं, परंतु चान्स जो क्रिएट झाला होता तो चान्स मात्र कंप्लीट करू शकले नाही. परंतु प्रयत्नांची प्रशंसा करावी लागेल. प्रयत्न अपुरे पडले ते क्षेत्ररक्षकाचे, परंतु 4 धावा इथं चौकार मिळाला तो संकेत आणि जयहनुमान खारपाले या संघाला. शेवटचा चेंडू शिल्लक. 14 धावा आतापर्यंत. स्लोवर पद्धतीचा चेंडू पंचांकडे लावून अपील, परंतु इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ स्टंप. डॉट बॉल. स्लोवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. स्लोवर पद्धतीच्या चेंडूच्या डॉट बॉलनं या संघाची शांतता झाली आणि 14 धावा धावपालकावरती लागल्या गेल्यात. त्या सागर पाटील याच्या अगेन्स्ट करत असताना जयहनुमान खारपाले. 6 चेंडू आणि 14 धावांपर्यंत आतापर्यंत संकेत पाटील टीम जयहनुमान खारपाले संघाच्या माध्यमातून खेळताना पाहतोय. 6 चेंडू विटान वॉचची भूमिका दक्षत पाटील यांनी नॉन स्ट्राईक एंडवरती राहिल्यानंतर पाहिले असेल आणि नक्कीच अनुभव किंवा विकेटला रीड केला असेल की चेंडू पडल्यानंतर कोणत्या पद्धतीने वळण घेतोय, कोणत्या टप्प्यावरती चेंडूला किती वेग प्राप्त होतोय. जरी चेंडू या विकेटवरती ग्रास असला तरी फलंदाजांनी चांगल्या पद्धतीनं या विकेटचा वापर करताना पाहिलाय. व्हॉलेंटियर्सनं हा षटक झाल्यानंतर पाणी घेऊन जाण्यासाठी देखील तयार राहायचं आहे. 18 चेंडू आणि 35 धावांची गरज असणार आहे पुढच्या 3 षटकामध्ये. टीम जयहनुमान खारपाले संघाला या मॅचला जिंकण्यासाठी 11.67 च्या सरासरीनं या धावा बनवायच्या आहेत त्या टीम जयहनुमान खारपाले संघाला. दक्षत फर्स्ट टाइम ऑन अ स्ट्राइक. गोलंदाजीसाठी गोलंदाज मंगेश. दुसऱ्या षटकात मंगेश यांना इन्व्हाइट केले जात आहे गोलंदाजी करण्यासाठी. मंगेश आलेत. दक्ष त्यांच्यासाठी पहिला चेंडू असणार आहे या मॅच मधील. दक्षत यांचा पहिला चेंडू हवेमध्ये चेंडू जातोय. बराच वेळ हवेत पण तो चेंडू डिस्टन्स क्लिअर करतोय
आणि हे अंतर क्लिअर केल्यानंतर मात्र दक्षच सांगतोय की हे ग्राउंड माझ्यासाठी लाभदायक आहे. मित्रांनो, जेवढा चांगला टेनिस क्रिकेटर आहे तेवढा चांगला लेदर क्रिकेटर देखील आहे. याच मैदानावर दक्षच्या नावावर एक सेंचुरी देखील आहे ती लेदर बॉल क्रिकेटमध्ये. म्हणजे ह्या मैदानाचा पूर्ण कोणानी कोणा दक्षत याला माहिती आहे. पहिला चेंडू फेस करत असताना मंगेश यांना मात्र आसमान दाखवलं 6 धावांसाठी. षटकार दक्षसाठी. नेक्स्ट बॉल. पुढचा चेंडू स्लोवर पद्धतीचा चेंडू आणि त्यानंतर बॅटची लिडिंग एज लागली आणि पंचांचा निर्णय यायच्या अगोदर दक्षित यानं आपली स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवलं आणि सांगलं होय मी बाद आहे. दक्षित बाद होईल तोपर्यंत धावसंख्या धावफलकावरती लागली गेली ती 20 धावा. चांगला खेळाडू परंतु तेवढाच चांगला गोलंदाज असल्या कारणानं मात्र प्रयत्नामध्ये त्यांच्या फसला गेला. लेग कट केलेला हा चेंडू पाहिला गेला आणि तिथंच बॅटचा लिडिंग एज लागला आणि दक्षित मात्र मैदानाच्या बाहेर जाताना दिसले. बॅटर मैदानात एंटर होताना दिसतील विनोद गायकर. 40+ हा एक खेळाडू जे हनुमान खारपाले संघासाठी आज मैदानात दाखल झालाय. आक्रमक शैली ही त्याची ओळख. मोठमोठे लांब षटकार हे विनोद गायकर यांच्या बॅटमधून वेळोवेळी पाहायला मिळतात. परंतु आज आव्हान मात्र कडवं असणार आहे ते बलवली संघाच्या गोलंदाजांचं. इथून कमबॅक करेल बलवली की ही धावसंख्या जी 20 धावांवर आहे की तिला मात्र 49 धावण्यात यश मिळेल खारपाले संघाला. न्यू बॉल. मंगेश पुन्हा एकदा. क्षणी विनोद गायकर हम तो रुकने वाले नाहीये. क्षणी मात्र जे मी भाकीत केलं होतं ते मात्र सही साबित करत असताना विनोद गायकर यांच्या बॅट मधून हा अखूट टप्प्याचा चेंडू मात्र सरळ सीमारेषेच्या पलीकडे पाठवला आणि आपण आल्याची ओळख दिली ती जे हनुमान खारपाले संघाला. 26 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला गेला तर 3 षटकार या इनिंग मध्ये आपण पाहिलेत ते खारपाले संघाचे. तिन्ही फलंदाजांनी आतापर्यंत वैयक्तिक एक षटकार मारलाय. यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय कव्हरच्या क्षेत्रात. चेंडू फील्ड केला गेला तद्वर 2 धावा कंप्लीट आणि बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या आणि 4थी धाव देखील कंप्लीट केली गेली. जिथं 2 धावा होत्या तिथं कंप्लीट 4 धावा केल्या गेल्या. कुठंतरी या मॅच मध्ये बलवली संघ लेझी क्रिकेट खेळलोय की काय घडतंय असं चित्र दिसतंय की काय. आपल्या नावाला साजेशी कामगिरी करण्याचा प्रयत्न जरूर करतोय परंतु फलंदाजांचे चाललेले प्रयत्न. अंपायर्स डिसिजन विल बी फायनल असणार आहे. चार धावा कंप्लीट केल्या गेल्या. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 49 धावांचं उद्दिष्ट होतं आणि 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मॅच होती कुठं खुली पूर्णपणे करून ठेवलंय मॅच. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 धावा आल्यात. तीस धावा 2 चेंडू आणि आतापर्यंत 10 धावा विनोद गायकर. 6 चेंडू आणि 14 धावा संकेत पाटील. दक्षत यांच्या खात्यांमध्ये देखील 2 चेंडू आणि 6 धावा. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती मंगेश. काहीतरी किमया करावी लागेल तिसऱ्या बलवली संघाला या मॅच साठी. 30 धावा झाल्यात. पुन्हा एकदा आउट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर बाउंड्री लाईन. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय विनोद गायकर यांच्या बॅट मधून आणखी एक षटकार. आक्रमक शैलीनं मात्र विनोद गायकर मात्र खेळताना दिसतात. 40+ चे खेळाडू परंतु 40+ चे खेळाडू देखील असल्या कारणानं देखील एवढा टच मध्ये असतात की मोठमोठे यंगस्टर्सला देखील पाणी पाजण्यात कोणत्याही प्रकारची गई करत नाहीत.
मोठमोठी फटके मारण्यात देखील तेवढेच तडाखे बंद फटके त्यांच्या बॅट मधून आपण पाहत असतो आणि याचीच प्रचिती गेल्या 3 चेंडूमध्ये आपण पाहिलं. आतापर्यंत 14 धावा विनोद गायकर यांच्या बॅट मधून पाहायला मिळाल्यात. यावेळी राऊंड विकेट आलेत मंगेश. डाऊन द लेग साइड जाणारा हा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू बॉडीवरती आदळला जातोय. डॉट बॉल दुसऱ्या षटकाची सांगता झाली आणि दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 34 धावा धावफलकावरती 17च्या सरासरीनं आपण पाहतोय. आता गरज असणार आहे ते येणारे 12 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज 7.50च्या आस्किंग रेटनं. टीम जेहरमान खारपाले संघाला या मॅच मध्ये विजयाची नोंद करायची असेल तर मैदानामध्ये ड्रिंक ब्रेक होतोय. चांगली खेळी जेहरमान खारपाले संघाच्या माध्यमातून पाहतोय. मित्रांनो 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि आतापर्यंत जर पाहायला गेला तर पहिलं षटक सागर पाटील यांनी जरूर हाताळलं. जे सागर यांच्या अगेन्स्ट मात्र कोणत्या प्रकारची विकेट सागर यांना मिळाली नाही. पॉवर प्लेचं षटक होतं. 14 धावा सागर यांनी खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकात अक्षरशः बरसले ते जेहरमान खारपाले संघाचे फलंदाज, ज्यामध्ये विनोद गायकर आणि संकेत पाटील तब्बल 20 धावा मंगेश यांच्या अगेन्स्ट. 14 धावा पाहिल्या त्या विनोद गायकर यांच्या बॅट मधून आणि 6 धावा पाहिल्या त्या दक्षत पाटील यांच्या बॅट मधून. तब्बल 20 धावा मंगेश यांनी खर्च केल्या आणि धावफलकावरती धावा पाहतोय त्या 34 धावा. आता गरज असणार आहे ते फक्त आणि फक्त येणारे 12 चेंडू शिल्लक आहे. 49 टार्गेट सेट केलंय 15 धाव्यांची. बारा चेंडू 15 धावा. वैजनाथ बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना दिसेल तिसऱ्या षटकामध्ये. राईट आर्म मीडियम फास्ट वैजनाथ पाटील. राईट आर्म मुहूर्त विकेट गोलंदाजी करताना दिसतील संकेत यांच्यासाठी. 12 चेंडू 15 धावा. ऑन स्ट्राइक संकेत, नॉन स्ट्राइक वरती विनोद गायकर. पहिला चेंडू पहिला चेंडू चांगला फटका. नो चान्स फॉर वाइडिश लॉन्ग ऑन अँड काउ कॉर्नर. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. पूर्णपणे या मॅचचं चित्र क्लिअर केलंय ते संकेत पाटील यांनी. 6 धावा 40 धावा स्कोर कार्ड वरती. 9 धाव्यांची गरज. 11 चेंडू 9 धावा. यावेळी फ्लिक केला. चेंडू जातोय डीप फॉरवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. सागर पाटील आहेत त्यांच्या हातामध्ये जातोय. तद्भर 1 धाव कंप्लीट आणि सागर यांची खराब फिकी पाहायला मिळाली. लगेचच 2 धावा. ओव्हरथ्रोच्या धावा मात्र पाहतोय. अगोदरच मागच्या षटकामध्ये देखील 2 एक्स्ट्रा धावा आपण ओव्हरथ्रोच्या पाहिल्या होत्या. या षटकामध्ये 1 धाव ओव्हरथ्रोची एक्स्ट्रा आपण पाहिली. धावसंख्येत दोन्ही बदलाव. धावसंख्या 42 धावा. आता 7 धाव्यांची गरज. येणारे चेंडू शिल्लक आहे ते 10 आणि 7 धाव्यांची गरज. सामना पूर्णपणे संकेत आणि विनोद गायकर यांनी खुला केलाय. डाऊन द लेग साइड इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या मदतीने 1 धाव स्कोर कार्ड वरती आणखी ऍड होताना दिसेल. व्हाईट बॉल. पुढे सरसावले मारण्याचा प्रयत्न. लॉफ्टेड ड्राईव्ह. देवयाच्या हातामध्ये चेंडू जातोय. 1 धाव कंप्लीट. 1 धावानं धावसंख्या वधारताना दिसे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44च्या घरात. 5 धाव्यांची गरज. आणखी 1 धाव लीग बाईकच्या मदतीने कदाचित येताना दिसेल. 1 धाव कंप्लीट. धावसंख्येत 1 बदलाव. 45 धावा. फक्त 4 धाव्यांची गरज असणार आहे.
आणखी एक ऍड होतोय 46 धावा. चांगला फटका पाहतोय, विजयी फटका पाहतोय. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी आणि एक तर्फी विजय मात्र पाहतोय तो अर्थातच टीम जे हनुमान खारपाली संघाचं डॉमिनेट केलं श्रीराम बलवली संघाला. आणि मॅन ऑफ द मॅच या मॅच मध्ये दहा चेंडू आणि 24 धावांची खेळी. मॅन ऑफ द मॅच संकेत.